तुम्ही जर या पद्धतीने फरसाणची सुकी भाजी बनवली ना तर नक्कीच परत परत बनवून खाल, इतकी अप्रतिम लागते चवीला. कुठलीही जास्त तामझाम न करता अगदी झटपट अशी होणारी ही रेसिपी आहे. नमस्कार, मी मीनाक्षी. मिनूज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण शेवची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या, 2 मध्यम आकाराचे कांदे, कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे. तर ते सगळं व्यवस्थित मी असं चिरून घेते. इथं असं मी मिरच्या अगदी बारीक चॉप करून घेतल्यात आणि कांदा सुद्धा अगदी बारीक असं कट करून घेतला. आपण पोह्याला जशी तयारी करतो त्या पद्धतीने आपण हे कांदा आणि ते चिरून घेतलेलं आहे. कोथिंबीर सुद्धा मी इथे चिरून घेते. तर तुम्ही बघू शकता. त्यासाठी मी इथं 1 वाटी फरसाण घेतलेलं आहे. कुठल्याही ब्रँडचं घेतलं तरी चालेल, पण चव मात्र अगदी अप्रतिम लागते. तर मी इथे कढईत 2 चमचे तेल टाकून घेतलंय. तर तेल व्यवस्थित तापल्यानंतर आपण त्यात मोहरी टाकून घेऊया. मोहरी अगदी अशी तडतडली की त्यात आपण जिरे टाकून घेऊया. दोन्ही छान तडतडली की आपण त्यात लगेच लसूण टाकून घेऊ, म्हणजे तो एक छान कुरकुरीत होतो. आणि त्यात लगेच आपण मिरच्या टाकून परतवून घेऊया. 2 मिनिटं परतल्या की लगेच आपण त्यात कांदा पण टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. कांदाही 2 मिनिटं गुलाबीसर होईपर्यंत आपल्याला परतवायचा आहे. थोडासा मऊसर शिजला पाहिजे. अगदी 2च मिनिटं परतवून घेतलं आहे. तर त्यात आता मी चिमूटभर हळद टाकून घेते. हळद मी थोडीच टाकली कारण फरसाण सुद्धा ऑलरेडी जास्त पिवळं असतं, त्याच्यामुळे काही एवढी गरज पडत नाही. तर आता मी जे फरसाण घेतलं होतं ते टाकून घेते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तुम्हाला सुरुवातीला ते कडक वाटेल, पण त्यात आपण थोडासा पाण्याचा पण शिपका मारणार आहोत. म्हणजे अगदी छान व्यवस्थित अशी मऊसूत भाजी शिजून जाते फरसाणची. तर अगदी असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. आणि त्यात आता मी चवीपुरतं मीठ टाकले. मीठ थोडंसं बेताने टाकायचं कारण फरसाणं ते थोडंसं मिठाचं प्रमाण असतं जास्त. तर असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. तर आता ते थोडंसं असं पाण्याचा हात घेऊन व्यवस्थित असं पाणी मारून आपण त्याच्यावर झाकण ठेवून घेऊया आणि 2 मिनिटं अशी वाफ काढून घेऊया. अगदी बघू शकता तुम्ही 2 मिनिटानंतर अगदी छान अशी सुकी झालेली आहे भाजी आणि व्यवस्थित अशी मऊ सुद्धा झालेली आहे. तर आता त्यात मी थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेते. तुम्ही बघू शकता अगदी झटपट तयार होणारी रेसिपी आहे. तर आता मी परत 2 मिनिटं एक झाकण ठेवते. तर झाकण काढल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी अशी सुटसुटीत अशी झालेली शेवभाजी. तर आता आपण ती एका डिशमध्ये काढून घेऊया. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. तुम्हाला नक्कीच आवडेल. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर लाईक आणि शेअर नक्कीच करा. तसंच मिनूज किचनला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशीच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.